जर का सीटीटी क्रॅक करायची असेल तर आउट ऑफ मार्क्स घ्यावं लागेल तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये. 30 मार्क्सचं मॅथमॅटिक्स असते, त्याच्यातही 15 मार्क्सचे जनरल मॅथमॅटिक्स म्हणजे साधारण असे प्रश्न असतात. त्याच्यानंतर 15 मार्क्सची मॅथमॅटिकल पेडागॉजी असते. सो सुरुवातीचा जो 15 मार्क्सचा जो सेट आहे तो आपण याच्यातून बघणार आहोत. यदि 5 अंकों वाली सबसे बड़ी संख्या को सबसे छोटी अभाज्य संख्या में जोड़ा जाए तो हमें निम्न प्राप्त होगा. आता ऑप्शन 4 आहे. सर्वप्रथम प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण लक्षात घेऊया. यदि 5 अंकों वाली सबसे बड़ी संख्या, 5 अंकांची सर्वात मोठी संख्या येते 99999. मोठ्या संख्येसाठी आपण 9चा उपयोग करत असतो. सो 5 अंकाची ही सर्वात मोठी संख्या झालेली आहे 99,999. को सबसे छोटी अभाज्य संख्या, सर्वात लहान मूळ संख्या तुम्हाला माहित पाहिजे, तुम्हाला प्राइम नंबर माहित पाहिजे सर्वात लहान जे की 2 आहे. सो या ठिकाणी 2 आपण जोडायचे आहे असं म्हटलं म्हणजे प्लस केलेलं आहे. मग याची बेरीज करायची. 9 2 11, हातचा इथे 10, हातचा इथे 10, हातचा इथे 10, हातचा 1 इथे 10. ही काय झाली तर 6 अंकी संख्या झाली. 6 अंकी संख्या. क्लिअर. पण 6 अंकी संख्या झाली आणि याच्यामध्ये 1 आणि 0चाच वापर करण्यात आलेला आहे. 1 आणि 0चा वापर जर केला असेल तर ती लहान संख्या असते. मग 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी. इथे 6 अंकी आहे म्हणून ही झाली 6 अंकी सर्वात लहान संख्या. मग 6 अंकी सर्वात लहान संख्या 2 असतात. एक तर इथे 1 घेतला आपण, इथं काय केले आपण असे 6 अंक घेतले. ही आहे समसंख्या आणि इथे जर आपण 1 असा वाढवला तर ही झाली विषम संख्या. म्हणून या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या 6 अंकी सर्वात लहान समसंख्या काय येतं तर या ठिकाणी 1 लाख येते आणि 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या 1,01,000 येते. या ठिकाणी 1,01,000 अशी व्हॅल्यू आलेली आहे. म्हणून आता ऑप्शनकडे जाऊ आपण. सबसे बडी 6 अंक वाली विषम संख्या, सबसे बडी तर येणारच नाही. सबसे बडी म्हटलं तर इथं कॅन्सल झालं फर्स्ट ऑप्शन आणि सेकंड ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. क्लिअर. आता सबसे छोटी 6 अंक वाली विषम संख्या, सबसे छोटी 6 अंक वाली विषम संख्या या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. असे मी 15 प्रश्न तुम्हाला शिकवणार आहोत आणि ते 15 प्रश्न तुम्ही पॉज करत करत स्वतः सोडवून बघा. कारण की तुमची परीक्षा आहे 6 सप्टेंबरला आहे. त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 प्रश्न तुम्हाला शिकवतोय, ते प्रश्न तुम्ही स्वतः सोडवून बघा. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवून बघितलेला असेल म्हणून इथे आन्सर आलेला आहे 3. या ठिकाणी बघा स्टडी मॅथच्या माध्यमातून, आपल्या चॅनलचं नाव आहे स्टडी मॅथ. या स्टडी मॅथच्या चॅनलच्या माध्यमातून कंबाईन ग्रुप सी स्पेशल तलाठीसाठी टेस्ट सिरीज आणलेली आहे. म्हणजे मी सोबतच तलाठीचे सुद्धा क्लासेस घेतोय हे तुम्हाला सांगतोय. तलाठीचं मॅथमॅटिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येतो आणि इतर सुद्धा सब्जेक्ट तुमच्यासाठी घेऊन येतो. 25 ऑक्टोबर 2024 साठी प्री बॅच आहे. 21,000 प्रश्नांचा एक ठोकळा तुम्हाला देतो, मात्र तो ठोकळा ऑनलाईनच्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. सो त्याची फीज आहे 200 रुपीज. 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच सीटीटीची टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ₹200ची पेमेंट करावं लागेल आणि या नंबरवर पेमेंट करावं लागेल 7709119501 सीटीईटी साठी सुद्धा. चला पुढे जाऊ. सेकंड क्वेश्चन. 6 घंटों में सेकंडों की संख्या निम्नलिखित में से किसकी मिनिटों की संख्या के बरोबर है. आता एक लक्षात घ्या इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. 6 घंटे म्हणजे 6 तास, 6 घेतले आपण. घंटों में सेकंडों की संख्या, एका तासामध्ये म्हणजे एका घंट्यामध्ये 3600 सेकंद असतात. एका तासात म्हणजेच घंट्यामध्ये 3600 सेकंद असतात. एवढं तुम्हाला माहित पाहिजे. आता 6 घंट्यामध्ये गुणिले 3600 असं घ्यावं लागेल म्हणजे हे झाले सेकंद. ते सेकंद किती होते 00 कॅन्सल केला 00 लिहून घेतला. 6 6 36 3 हातचे आले 3 18 3 21 म्हणजे 216 हे झाले सेकंद. आता त्यांनी काय सांगितलं बघा 6 घंटों में सेकंदों की संख्या किती आली 21,600. निम्नलिखित में से किसकी मिनिटों की संख्या के बरोबर है. किसकी मिनिटों की संख्या के बरोबर आहे तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी 12 दिवसामध्ये किती सेकंद होतात, 14 दिवसाचे किती सेकंद होतात,
15ची किती आणि 16ची किती. आता एक दिवस म्हणजे 24 तास होते, म्हणून इथं प्रत्येकाला 24 आपण करून घेतले, आहे की नाही. आणि त्याच्यानंतर एका तासामध्ये 60 मिनिटं होते. मिनिटो की संख्या म्हटलं ना त्यांनी, म्हणून इथे गुणिले 60 घेतलं, इथे गुणिले 60 घेतलं, इथे गुणिले 60 घेतलं, इकडे गुणिले 60 घेतलं. आता आपण कुठून तरी सुरुवात केली. आपण जर 3 पासून सुरुवात केली, या तिघांचा गुणाकार जर 21,600 सेकंद आला तर आन्सर थर्ड येणार, है की नाही. मग आपण प्रत्येकाचं व्हेरीफाय करू शकतो. आता इथे 15 गुणिले, आता हा गुणाकार करून बघू. बघा, ह्या दोनचा गुणाकार करू. 15 चूक 60, 6 आल्याचे. 15 दोन्ही 30 आणि 7 36, म्हणजे 360 झाले. गुणिले हे 60, 0 0, इथं 2 0 लावून दिले. 6 6 36, म्हणजे हे बघा ना, 6 गुणिले 36 म्हणा किंवा 36 गुणिले 6 म्हणा, म्हणजे बरोबरच झाले. 21,600 सेकंद या ठिकाणी सुद्धा आले. आणि 6 तासाचे एकूण सेकंद होतात 200, म्हणजे 21,600. म्हणून हे दोन इक्वेलिटीमध्ये आहे, म्हणूनच आन्सर आहे त्या ठिकाणी थर्ड. तुम्ही हे सुद्धा व्हेरीफाय करू शकता, याच्यामध्ये वेगळं असं आन्सर येणार आहे. ठीक आहे, थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर. फलों का वजन करते समय एक विक्रेता ने तराजू के एक पलड़े में, आता तराजू आहे, तराजूच्या एका याच्यामध्ये समजा हे आहे आणि इकडे हे दुसरं आहे, असं राहते ना ते. ओके, असं. तर तराजू के एक पलड़े में क्या किया, 2.5 किलोग्राम के बट्टे को रखा. 2.5 किलोग्रामचा एक बट्टा, म्हणजे एक काय केलं त्यानं वजन टाकलं. कितीचं, म्हणजेच केजीचं. म्हणजेच या ठिकाणी झालं 2.5 किलो, म्हणजेच 2,500 ग्रॅम झालं एका साईडला. दुसरे पडले में 200 ग्रॅम, म्हणजे 200 ग्रॅम आणि 100 ग्रॅम के बट्टे, दुसरा बट्टा 100 ग्रॅमचा होता. असे करून हे 300 ग्रॅम. सोबतच याच्यासोबत एक वजन, दुसरं वजन आणि फळ सुद्धा टाकले, म्हणजे फ्रुट्स टाकले. इथे सुद्धा त्यानं असे फ्रुट्स टाकून दिले. ओके, तर या फ्रुट्स, हे जे फल आहे त्या फलों का वजन कितना है, इस फलों का वजन कितना है असं विचारलेलं आहे. मला सांगा, या ठिकाणी 2500 ग्रॅम होतं, या ठिकाणी फक्त 300 ग्रॅम आहे, म्हणजे 2500 मधून 300 गेले तर 2200 ग्रॅम येणार ना. एवढं सिम्प्लिफाईड आहे. म्हणजे या फळांचं वजन येते 2200 ग्राम. 2200 ग्राम. सो आन्सर आहे या ठिकाणी फर्स्ट. चला, राईटच आन्सर आहे, चेक करूया. चौथा प्रश्न. रमेश ने 19:50 में अपनी यात्रा शुरू की और 22:20 में वह यात्रा समाप्त की. यात्रा पूरी करने में लिया गया समय कितना है. एंडिंगचा टाइम किती आहे, तर 22:20. सो 22:20 असं आपण लिहून घेऊ. आणि स्टार्टिंग टाइम आहे त्याचा 19:50. आता हे तास आहे आणि हे मिनिटे आहे. 20 मधून 50 जात नाही आणि आपल्याला जनरली त्याच्याले मायनस करायची नाही, मिनिटातून मिनिटे काढायची आहे. म्हणून 20 मिनिटातून 50 मिनिटे जात नाही, म्हणून इकडचा 1 तास आपण इकडे कॅरी फॉरवर्ड केला, म्हणजे उसना घेतला. तर ते 60 मिनिटे घेतले, तर इथं झाले आता 80. 80 मधून 50 गेले तर इथे उरतात 30 मिनिट तर आपल्याला झाले. 21 मधून 19 गेले तर 2 तास, म्हणजे 2 तास 30 मिनिटे असं राईट आन्सर येते. त्या रमेश जे काही यात्रा आहे तर ती यात्रा 2.5 तासाची झालेली आपल्याला दिसून येते. थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर. पाचवा प्रश्न. 200 लीटर धारिता वाली एक टंकी का 3/4 भाग पानी से भरा हुआ है. एक टँक आहे, म्हणजे आपण ही जर टँक आपण लक्षात घेतली अशी, तर याचाला 3/4 भाग, म्हणजे 200 लिटर जर याची धारिता असेल, म्हणजे कॅपॅसिटी असेल LTR लिटर, या लिटरचा एक 3/4 भाग हा पाण्याने भरलेला आहे. म्हणजे याचे जर आपण 4 भाग केले तर एवढा पार्ट हा पाण्याने भरलेला आहे. मग पाण्याने भरलेला भाग किती, तर 4 एके 4, 4 पंचे 20, म्हणजे 50 लिटर. 50 लिटर गुणिले 3, म्हणजे 150 लिटर पाण्याने भरलेला आहे. इसे पूर्ण रूप से भरने के लिए 500 मिलीलीटर धारिता वाली एक बाल्टी में पानी भरकर इसमें कितनी बार डालना पड़ेगा. बघा, याला जर पूर्ण भरायचे असेल, इसे पूर्ण रूप से भरने के लिए
5000 मिलीलीटर, मिलीलीटर आहे लक्षात घ्या, इथं तर लिटर आहे, इथं मिलीलीटर आहे। धारिता वाली एक बाल्टी से कितनी बार भरना पडेगा? पहिली बाल्टी 5000 मिलीलीटरची, दुसरी 5000 मिलीलीटरची, तिसरी 5000 मिलीलीटरची, अशा किती बाल्ट्या याच्यामध्ये टाकल्या जाव्या जेणेकरून हे पूर्णच्या पूर्ण टँक भरल्या जाईल? मित्रांनो लक्षात घ्या काय आहे हे, काय झालं तर 150 लिटर पाणी याच्यात आहे, पूर्ण कॅपॅसिटी कितीची आहे? 200 लिटरची, मग उरले किती? फक्त 50 लिटर भरायचे आहे फक्त आपल्याला, शुड बी कंप्लीटेड। मग 50 लिटर जर भरायचे असेल तर 50 LTR म्हणजे किती मिलीलीटर असा प्रश्न उपस्थित होतो। 50 लिटर म्हणजे होते 50 गुणिले 1000 म्हणजे झाले हे 50,000 मिलीलीटर। 50,000 मिलीलीटर अजून भरणे बाकी आहे आपल्याला, त्याच 50,000 मिलीलीटर हे भरायचं आहे, तर मग बाल्टीची कॅपॅसिटी आहे ते 5000, सो डिवायडेड बाय 5000 केलं की आपल्याला लक्षात येऊन जाते, डिवायडेड बाय 5000 मिलीलीटर एका बाल्टीची कॅपॅसिटी आहे, म्हणून इथं 1 2 3 शून्य कटले, 5 1 5 5 10 50, 10 बाल्ट्या ज्या एका बाल्टीची कॅपॅसिटी 5000 मिलीलीटर आहे अशा 10 या ठिकाणी टाकाव्या लागेल, 3 4 5 6 7 8 9 10, ओके। सो 10 येते या ठिकाणी आन्सर, 10 बाल्टी, क्लियर? ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर। चला चेक करूया 6वां प्रश्न, नीचे दिए गए पैटर्न का अवलोकन कीजिए और अगली पंक्ति चुनिए। आता याच्यावर फक्त काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं। ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसते बघा, 9 - 1 म्हणजे 8, 8 भागिले 8 म्हणजे 1 आहे की नाही, 9चा आधीचा घेतला प्रिव्हियस, 9च्या आधीचा घेतला आणि त्याच्या आधीचा घेतला, म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो तर 9 8 7 6 घेऊ शकतो, कारण की मागचा घेतलेला आहे, प्रिव्हियस घेतलेला आहे। आता या ठिकाणी वजा आहे 1 2 3, इथे 4 येणार, भागिले तर 8च येणार, बरोबर। इथे 1 घेतला, इथे 2 घेतला, इथे 3 घेतला, आता 1 2 3 आणि एक 4 वाढवला जाईल। 9876 वजा 4, 9876 वजा 4 भागिले 8 म्हणजेच या ठिकाणी सरळ ऑप्शन येते सेकंड, क्लियर? अशा प्रकारचा पॅटर्न लक्षात घ्यायचा आणि त्या पॅटर्न नुसार नेक्स्ट काय स्टेप्स येते ते ऑप्शन मधून चूज करायचं असते। अशा प्रकारचे प्रश्न बरेचसे विचारले जातात, ठीक आहे। चला सेकंड ऑप्शन राइट येते। 7वां प्रश्न, निम्नलिखित तालिका अध्ययन कीजिए और सही कथन चुनिए। या प्रकारचा टेबल दिलेला असतो, एक विद्यार्थी केवळ एक खेळ ही पसंत करत आहे, एक विद्यार्थी एकच खेळ पसंत करतो, म्हणजे क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल किंवा बॅडमिंटन पैकी एक। आता ऑप्शन कडे जायचं, ऑप्शन नुसार आपल्याला आंसर द्यायला लागते। व्हॉलीबॉल पसंत करने वाले विद्यार्थियों की संख्या, व्हॉलीबॉल किती आहे 75, बैडमिंटन पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या, बैडमिंटन किती आहे 60, से कम है म्हणजे याच्यापेक्षा बघा, वॉलीबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या जो 75 है वो बैडमिंटन पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या से कम है। या बैडमिंटन पसंद करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 60 आहे आणि व्हॉलीबॉल पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 75 आहे, हे काय तर झाली जास्त आहे, त्याने काय म्हटलं इथं कम आहे म्हटलं, म्हणजेच हे रॉंग झालं। सेकंड बघा, क्रिकेट पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या 90, फुटबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या 55, संख्या की विद्यार्थियों की संख्या से 75 अधिक है, म्हणजेच फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पेक्षा क्रिकेट पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे म्हणते ते, तर 25 ने जास्त आहे म्हणते। तर इथं 25 दिसून येतो का नाही, तर या ठिकाणी 6 35 दिसून येते। 90 - 55 म्हणजे 35 येते, 35 ने जास्त आहे। फुटबॉल 55 विद्यार्थी पसंत करतात, तर क्रिकेट 90 विद्यार्थी पसंत करतात, म्हणजेच त्यांची संख्या क्रिकेट पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। कितीने जास्त आहे, फुटबॉल पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा 35 ने जास्त आहे। इथं तर 25 दिलेला आहे म्हणून हे रॉंग आहे, 35 पाहिजे होतं। फुटबॉल पसंत करने वाले विद्यार्थियों की संख्या, फुटबॉल 55, वॉलीबॉल पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या 75,
से कम है, याच्यापेक्षा हे कमी आहे म्हणते. फुटबॉल पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व्हॉलीबॉल पसंत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा 15ने कमी आहे. हे 15ने कमी आहे म्हणजे 75 पेक्षा हे 55. म्हणजेच या ठिकाणी काय दिसून येते, 5तून 5 गेला 0 राहिला आणि 7तून 5 गेले 2 राहिले, है की नाही. म्हणजेच या ठिकाणी 20ने कमी आहे. इथं फक्त 15 देण्यात आले, इथं 20 पाहिजे होते. जशी इथं 35 पाहिजे होते तशी इथे 20 पाहिजे होते, म्हणून हे रॉंग आहे. शेवटचा आपोआपच राईट राहील. कसं बघा, बैडमिंटन पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या कितनी है, तर 60 है. किती आहे, 60 आहे. आणि क्रिकेट पसंद करने वाले विद्यार्थियों की संख्या का, क्रिकेट पसंद करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या 2/3 पट आहे. क्रिकेट किती आहे, तर 90. 90चे 2/3 म्हणजे 60 आले पाहिजे. हे डायरेक्ट थेट. तर 3 1 3, 3 3 9 म्हणजे इथं 30 30 दोन्ही 60 म्हणजे बरोबर आहे. फोर्थ ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. याचाला अगदी स्पीडनं वाचायचं आणि वाचता वाचताच कॅल्क्युलेशन करायचं, जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अर्ध्या मिनिटामध्ये किंवा पाऊण मिनिटामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. सो ऑप्शन क्रमांक 4 इज द राइट आंसर. 8वां प्रश्न, गणित की परीक्षा में 30 विद्यार्थियों द्वारा प्राप्तांक निम्नलिखित है. गणिताची परीक्षा 30 विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. त्यांना मिळालेले 30 पैकी मार्क्स या ठिकाणी आहे 20 18 17 19 24 16 17 20 आणि असे करत करत 26. आता त्याने काय विचारलं आपल्याला, 20 से कम अंक प्राप्त करने वाले विद्यार्थियों की संख्या. 20 पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे बघा. 20 पेक्षा कमी, 20 नाही घ्यायचा, 20 पेक्षा कमी म्हणजे दशक स्थानी 2 आलाच नाही पाहिजे. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 10 10 खटाक्षे 11 12 आणि हे 13, अशी 13 ही संख्या आहे. किती झाली, 13. 20 पेक्षा कमी प्राप्तांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 13 आहे. आता उरलेले कोणते आहे, तर ते 20 या 20 से अधिक 20 या 20 से अधिक अंक प्राप्त करने वाले विद्यार्थियों की संख्या में अंतर है. कितना अंतर है म्हणजे फरक किती आहे ते विचारलेलं आहे. मित्रांनो बाकीचे बघा, या ठिकाणी आपण कट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे हे आहे 11. ह्या किती आहे, 11. त्याच्यातलं अंतर म्हटलं तर 13 वजा 11 म्हणजेच 2 येणार आन्सर. खूप इझी आहे ना प्रश्न, फक्त वाचायचं स्पीडने आणि सोडवायचं सुद्धा स्पीडनंच अशा प्रकारचे प्रश्न. ठीक आहे. येस. 9वां प्रश्न, भिन्न 3/4 4/5 1/2 5/6 आणि 3/2 में सबसे बड़ी और सबसे छोटी भिन्न कौन सी है. आता फ्रॅक्शनचा हा प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण त्याला लिहून घेऊ. 3/4 नंतर 4/5 नंतर 1/2 नंतर आहे 5/6 आणि त्याच्यानंतर आहे 3/2. आता हे जे छेद आहे चा लसावी काढू आपण. लसावी कसा काढत असते तेही तुम्हाला शिकवतो. 4 5 2 6 आणि लास्टमध्ये 2. या सगळ्या अंकांना म्हणजे संख्यांना भाग जाणारी संख्या येते 2. 2 2 4 याला भाग जात नाही म्हणून आपण 5 जैसे ते घेतले. 2 1 2 2 3 6 आणि 2 1 2. आता हे तीनही संख्यांना एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही म्हणून सगळ्याचा गुणाकार करायचा. हा 2 घ्यायचा आणि हे सगळे घ्यायचे. 2 गुणिले 5 गुणिले किती 3. म्हणजेच इथं 4 5 20 20 3 60 60 हे काय झाली तर लसावी झाली. लसावी काढायला तुम्ही शिका. आता लसावीवरून आपण परफेक्ट आन्सर कसं काढायचं, छेदाचा लसावी इथं आपण लिहून घ्यायचा जो 60 आहे. आता या छेदानं या लसावीला भाग द्यायचा. इथे 15 चूक 60 है की नाही. या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही, 15 चूक 60 12 पंचे 60 30 दोन्ही 60 6 10 60 आणि 30 दोन्ही 60. आता याचं हा जो आहे ना 15 3 45 याचं व्हॅल्युएशन आलं 45. 12 चूक 48 याला म्हणणार तुम्ही 48. हे 30 1 30 अंश आणि छेदाचा गुणाकार जो भाग आला तो 9 5 50 आणि 30 3 90. आता मला सांगा सबसे बडी 90 आहे आणि सर्वात छोटी 30 आहे म्हणून आन्सर येते सर्वप्रथम 3/2 ही झाली सर्वात मोठी आणि 1/2 म्हणजेच काय सर्वात लहान. 3/2 म्हणजे 90 आणि
1/2 म्हणजे 30. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर काढायचा आहे. थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. 3/2 और 1/2 सबसे बड़ी और सबसे छोटी क्रमांक संख्या ये है. 10वां प्रश्न. मैं एक 2 अंकों की संख्या हो, म्हणजेच 2 अंकाची संख्या ए बी असं आपण म्हणूया. असं उलट लिहिलं ए बी म्हणजेच इकाई और दहाई. आता मला सांगा यांनी काय सांगितलेलं आहे. दहाई के स्थान पर म्हणजे इथं दहाई के स्थान पर 3 का गुणज है. इथं आपण पद्धतशीर घेऊ. आपण हा ए आणि हा बी, इकाई और दहाई. त्याने काय म्हटलं ते पद्धतशीर लक्षात घ्या, कारण की अशा प्रकारचा प्रश्न आपण सर्वप्रथम अरेंज करावा लागतो. अरेंज करूनच तो सोडवावा लागते. दहाई के स्थान पर 3 का गुणज है. दहाई के स्थान पर 3 का गुणज है म्हणजेच 3 असू शकतो. 3 2 6, 3 3 9, 3 चूक 12, 3 5 15, 3 6 18 हे येऊ नाही शकणार, कारण की हे 2 अंकाचे येते. फक्त इथं 3 2 6, 3 3 9 असे 3ची पॉसिबिलिटी आहे येण्याची. दहाई के स्थान पर 3 का गुणज है और इकाई के स्थान पर 2 का गुणज है. म्हणजे इथं 2चा गुणज काय काय येऊ शकतो. बे एक बे, बे एक बे, बे एक बे म्हटल्यापेक्षा आपण 2चे गुणज 0 पासून येत असते. हा 2चे गुणज कुठून येत असते 0 पासून. इथे 0, बे एक बे, बे 2 4, बे 3 6, बे चूक 8, बे 5 10, बे सकम 12 हे येणार नाही. हा कारण की एकक दशक, फक्त आपल्याला एकच अंक पाहिजे. आता 2 का गुणज है. आता त्यांनी एवढं तर आपण क्लिअर केलं, ते मांडणी केली. दोनों संख्याओं का योग एक अभाज्य संख्या है. 2 संख्यांचा योग एक अभाज्य संख्या आहे, जो की 39 का गुणनखंड है. 39 चे गुणनखंड आधी लक्षात घेऊ. 39 चे गुणनखंड म्हणजे फॅक्टर्स. याला 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 3 9. त्याचे फॅक्टर्स पडतात 3 आणि 13. फॅक्टर्स पडले पाहिजे 3 आणि 13. हाय, आता लक्षात घ्या. याचं काय करायचं आहे. दोन संख्या का योग एक अभाज्य संख्या. 2 संख्याचा योग म्हणजे या ठिकाणी यातला 3 घेतला, यातला 0 घेतला, तर मग हे झाले 3. 3 ही अभाज्य संख्या आहे. अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. 2 3 5 7 11 13 17 19 असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे इथचा 3 आपल्याला सापडला, म्हणजे हा 3 आपल्याला सापडला. त्याच्यानंतर 9 आणि 4, 9 आणि 4 म्हटलं तर इथं 13 सापडले. 6 आणि 2 किती झाले 8. 8 ही मूळ संख्या नाही आहे, म्हणून आपण याला कॅन्सल केलं. 3 मूळ संख्या आणि 13 मूळ संख्या आहे, म्हणजे 13 39 बरोबर आपल्याला सापडले. गुणनखंड संख्या आहे. म्हणजेच त्या संख्या फक्त काय असू शकतात. 30 असू शकते, ती संख्या 30 असू शकते, नाही तर 94 असू शकते. ती संख्या 30 नाही तर 94 असू शकते. 30 नाही तर 94. सो 30 तर या ठिकाणी नाही, मात्र 94 असल्या कारणाने आपण थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर. क्लियर. 11वा प्रश्न. त्यानंतर बघा, एक टैक्सी वाले ने अपने ग्राहक को 120 किलोमीटर तक के लिए ₹10 प्रति किलोमीटर की दर से यात्रा करवाई. 120 किलोमीटर प्रति मीटर आहे 10 रुपीज. मग त्याने त्याच्याकडून 120 किलोमीटरच्या अंतराचे पैसे किती घेतले त्या टॅक्सीवाल्याने, तर ते घेतले 1200 रुपये. आता पुढे बघा, इसके बाद 12 रुपीज प्रति किलोमीटर का शुल्क लिया. 120 किलोमीटरच्या पुढे सुद्धा यात्रा झाली, प्रवास झाला. मग त्याच्यासाठी त्यानं ₹12 प्रति किलोमीटर प्रमाणे पैसे घेतले. यदि ग्राहक ने कुल मिलाकर 1500 रुपये का भुगतान किया हो तो उसकी कितनी दूरी तय की है. खूप इजी आहे मित्रा. 120 किलोमीटर साठी 1200 रुपीज. तर हे बघा, असंही करू शकतो आपण फास्ट रेशो मध्ये. 120 किलोमीटर साठी ₹1200, तर किती किलोमीटर साठी 1500 रुपीज. आता या दोनचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा, म्हणजेच 120 गुणिले 1500 असा गुणाकार केला आणि हे डायरेक्ट इथं भागीला केले. झाला. खूप इजी आहे. इट्स व्हेरी इजी. तो उसने कितनी दूरी तय की. आता एक्स्ट्रा निघणार, इथं डायरेक्ट कसे निघणार. इथे हे 2 कटले, हे 2 कटले, म्हणजे इथं 10 झाले. आता इथं 0 कटला, 0 कटला, म्हणजे 150 किलोमीटर आले. आता ते 150 किलोमीटर.
नो 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 1500 रुपीज है ना. हां ओके, याला भाग देऊ, याला गुणिले करू. या ठिकाणी 10 आणि तर 1500 ओके झालं. आता बघा, तर या ठिकाणी 150 किलोमीटर झालं. त्याने काय दिलेलं आहे आपल्याला, तो उसने कितनी दूरी तय की, तो उसने कितनी दूरी तय की. आता या ठिकाणी आपण थोडंसं चेंजेस करूया. बघा, थोडं चेंजेस करू. असं रेशोनं न काढता थोडं आपण यानं काढू, लॉजिकनं काढू. 120 किलोमीटरसाठी ₹10 प्रति किलोमीटर प्रमाणे 1200 रुपीज घेतले. त्याच्यानंतर 1500 रुपीज दिले. 1500 रुपीज दिले म्हणजेच 1500 वजा 1200 म्हणजे 300 रुपीज एक्स्ट्रा दिले. एक्स्ट्रा 300 रुपीज एक्स्ट्रा दिले म्हणजेच 300 रुपीज दिले, पण कशाप्रमाणे दिले, ₹12 किलोमीटर प्रमाणे दिले. म्हणून इथं आपण 12 भागिले करू. 300 भागिले 12 म्हणजेच काय होतं की 12 1 12 12 2 24 उरले 6 झाले 60 12 पंचे 60 म्हणजे 25 किलोमीटर एक्स्ट्रा प्रवास झाला. आधी किती होता, 120 एक्स्ट्रा ₹12 प्रमाणे किती झाला तर 25 किलोमीटर. म्हणून हे 120 प्लस 25 म्हणजे होते 145 किलोमीटरचा एकूण प्रवास म्हणजे एकूण दूरी. सो या ठिकाणी आन्सर येते 145. आधीच्या नुसार ते थोडंसं वेगळं झालेलं होतं. ठीक है, राइट आंसर है. 12वां प्रश्न, एक 4 अंकों की संख्या में सैकड़ों के स्थान पर 0. बघा पद्धतशीर 4 अंकाची संख्या आपण असे घेतले, 4 अंक है की नाही. सैकड़ों के स्थान पर 0, एकक दशक शतक, एकक दश दाही शेकडा, दाही इकाई दाही शेकडा आणि हजारवा. आता एकक स्थानी काय येणार आहे, सैकड़ों के स्थान पर, एकक दशक सैकड़े के स्थान पर 0 आहे, म्हणजे फिक्स त्यांनी केला 0. दाही के स्थान पर अंक इकाई के स्थान पर अंक का 3 गुना आहे. याच्या हा दाही म्हणजेच दशव्या सेकंड स्थानच्या अंकावर काय म्हटलेलं आहे, दाही के स्थान पर म्हणजे इथे, इकाई के स्थान पर अंक का 3 गुण आहे. म्हणजे याच्या 3 पट. इथे जर 1 असेल तर इथं 3 येणार आहे, इथे जर 2 असेल तर 42 6 येणार आहे, इथे जर 3 असेल तर 9 येणार आहे, इथे जर 4 असेल तर इथं 12 येऊ शकत नाही. ओके, म्हणजेच या ठिकाणी एवढंच येऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. 1000वें स्थान पर म्हणजे ह्या इथं, आता 1000वें स्थान पर इथे इकाई के स्थान पर अंक का 4 गुना आहे. म्हणजे याच्या चौपट इथे आहे, याच्या चौपट इथे येतं 8, याच्या चौपट 12 इथे पॉसिबल नाही. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, वह संख्या कौनसी हो सकती है. या ठिकाणी बघा फिक्स तुम्हाला सांगतो, सुरुवात 80 होऊ शकते किंवा 40 होऊ शकते, फिक्सच आहे 80 किंवा 40 ने. त्याला 60 ने होऊ शकत नाही, म्हणून फर्स्ट ऑप्शन कॅन्सल झालं इथं. आता दुसरं बघा, 80 हे 80 आणि हे 40 हे फिक्स झालं. आता इकडे काय काय होऊ शकते, इकडे काही पण होऊ शकते. बघा इकडे 93 होऊ शकते, 62 होऊ शकते, 31 होऊ शकते. आता 93 या ठिकाणी आहे आणि 62 या ठिकाणी आहे. 42 होऊ शकत नाही, इकडे 42 होऊ शकत नाही, म्हणजे हे कॅन्सल झालं. आता 4093 आहे की 8062 आहे, हा एक प्रश्न निर्माण होतो. 4093 की 8062, तो वह संख्या कोणशी आहे. या ठिकाणी 8062 किंवा 4093 होऊ शकतं, पण या ठिकाणी 8062 असं आन्सर येणार आहे. आता 2 पण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बघा इथं 0 फिक्स आहे, म्हणजे 8040 आलं, पॉसिबल आहे 8040. त्यांनी काय सांगितलं का, इथं 4 अंकों की संख्या में शेकडो के स्थान पर. इथं आपण पद्धतशीरपणे हे अरेंज केलं. 8093 किंवा 8062 किंवा 8031 असं दिलेलं आहे. 4093 4062 किंवा 4031 दोन-दोनचीच पॉसिबिलिटी आहे, परंतु या ठिकाणी फोर्थ ऑप्शन दिलेला आहे, म्हणून आपण फोर्थ ऑप्शन घेत आहोत. 8 सेंटीमीटर और 12 सेंटीमीटर भुजाओं वाले एक आयत के 4 समान आयतों में विभाजित किया गया. आता बघा कसं आहे माहिती आहे का, हा आयत असतो,
समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. इथे ए म्हटलं तिथे ए असते, इथे बी म्हटलं तिथे बी असते. याचं जर परिमाप म्हणजे पेरिमीटर म्हणजेच काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय येतो बघा, लक्षात घ्या आता पद्धतशीर. टॉईस ए प्लस बी बरोबर टॉईस ए प्लस बी बरोबर म्हणजे 2 ए म्हणजे किती 8 अधिक बी म्हणजे झाले 12. म्हणजे या ठिकाणी असे येते टॉईस ए प्लस बी बरोबर त्याचं पेरिमीटर येत असते, है की नाही. म्हणजे इथं काय येतं 2 आणि हे 12 8 किती होते 20, म्हणजे हे झाले 40 परिमाप झालं त्याचं. किती झालं 40 सेंटीमीटर परिमाप. आता याचे 4 भाग करायचे हैं. आयत को 4 समान आयतों में विभाजित किया गया है. हे जे असे झाले ना परिमीटर म्हणजेच असे किती झाले, याला 4 भागामध्ये आपल्याला असं हे करायचं आहे. म्हणजेच एक भाग 10 सेंटीमीटरचा येणार आहे टोटली. आता डिवायडेड बाय 4 केले तर इथे येणार आहे 10. आता 10 मध्ये आपल्याला काढायचं आहे प्रत्येक छोटे आयत का परिमाप क्या होगा. परिमाप 10 तर ते पूर्णच्या पूर्णच झालं. जसं इथं म्हणजे जसं इथं 40 आहे, या सगळ्याचं किती झालं 40. तसंच हे छोट्याचं किती होणार आहे, एवढ्याचं पूर्ण परिमाप येणार आहे 10 सेंटीमीटर. पूर्ण परिमाप जर 10 सेंटीमीटर येत असेल तर प्रत्येक छोटे आयत का परिमाप क्या होगा 10 सेंटीमीटर. आता आपण यावरून लक्षात घेऊ की 10 सेंटीमीटर आपल्याला कशा पद्धतीने हे करावं लागेल. ठीक आहे, तर 10 सेंटीमीटर ओके काय म्हटलं इथं 20 2 40 म्हणजे 10. आता इथे लक्षात घ्या टॉईस ए प्लस बी बरोबर येतं 10 सेंटीमीटर पूर्ण परिमाप. मग आपल्याला दोघांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर हा इथं जातो गुणिले, म्हणजे ए प्लस बी बरोबर येतं 20. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. इथं काय येणार आहे सेकंड ऑप्शन येणार आहे. प्रत्येक छोटे आयत का परिमाप क्या होगा. आधी 10 आलं, ए प्लस टॉईस ए प्लस बी इज इक्वल टू 10 आलं होतं आणि पूर्ण जर परिमाप म्हणजे चारही बाजूंची जर बेरीज जर काढायची झाली तर मग ते लहान आहे त्याचे 20 सेंटीमीटर येणार आहे. सर 14वां प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है. यदि एक अभाज्य संख्या में एक जोडायचे आहे, एखादी कोणती एक अभाज्य संख्या घेऊ आपण, 2 3 5 7 अशा आपण अभाज्य संख्या घेऊ. 2 3 5 आणि 7 ह्या सुरुवातीच्या झाल्या अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या. आता प्रत्येकच ऑप्शन आपण व्हेरीफाय करून बघू. यदि एक संख्या में म्हणजे याच्यातली ही जर एक संख्या घेतली 2 किंवा मग ही जर एक संख्या घेतली 3, यदि एक संख्या में एक जोडा जे आहे याच्यामध्ये जर 1 मिळवला किंवा याच्यात जर 1 मिळवला तो यह एक अभाज्य संख्या बन जाएगी. तो यह एक अभाज्य संख्या बन जाएगी. म्हणजे याचे झाले 3, याचे झाले 4. इथे 5 मध्ये जर 1 मिळवला तर इथे झाले 6. 3 4 6 मध्ये फक्त 3 हे मूळ संख्या आहे. इथे काय आहे तर ही संयुक्त संख्या येतं आणि हे सुद्धा संयुक्त संख्या येते. फक्त 3च ही मूळ संख्या आली. परंतु यांनी काय सांगितलं की सरसकट सगळ्याच्या सगळ्या मूळ संख्या बनणार आहे, म्हणून हे ऑप्शन येते कॅन्सल. कारण की सगळ्या नाही होत ना, प्रत्येकच यदि एक अभाज्य संख्या में कोणती एखादी मूळ संख्या घ्या त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर अभाज्य संख्याच बनते म्हणते, तर असं नाही, एकच फक्त बनते बाकीचे बनत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी कॅन्सल केलं. 2 अभाज्य संख्या हो का गुणनफळ. आता कोणते 2 अभाज्य संख्या घेऊ आपण, ह्यात 5 आणि 7 घेऊ. याचा गुणनफळ किती झाला 35. हमेशा अभाज्य संख्या ही होगी. हे कुठे अभाज्य संख्या आहे नाही है ना. 31 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37. 31 आणि 37 या मूळ संख्या ही 35 मूळ संख्या नाही आहे. म्हणजे कोणत्याही 2 मूळ संख्या घेतल्या तर त्याचा गुणाकार ही मूळ संख्या नसतेच. ठीक आहे, सो या ठिकाणी हे सुद्धा कॅन्सल झालं. 2 अभाज्य संख्या हो का योगफल म्हणजे कोणत्या 2 जर संख्या घेतल्या, आता 3 आणि 5 घेतल्या समजा, याचाला योगफल 8 येतं, तो वह अभाज्य संख्या ही होगी. बिलकुल होत नाही. 3 अधिक 5 म्हणजे 8, ही अभाज्य संख्या नाहीच, म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन कॅन्सल आहे. फोर्थ ऑप्शन राइट येणार, कारण कोई भी अभाज्य संख्या हमेशा सम होगी. सॉरी एक मिनट, कारण की इथं नाही. 2 अभाज्य संख्याओं का योग एक अभाज्य संख्या हो सकता है.
हो सकता है, इथे लक्षात घ्या, हो सकता है. आता इथे आपण लक्षात घ्या, 2 3 5 7 घेतल्या पद्धतशीर, 2 3 5 7 घेतल्या. आता याच्यातल्या कोणत्याही दोन संख्या घेऊ, ह्या जर दोन संख्या घेतल्या 2 अधिक 3 म्हणजे 5, ही अभाज्य संख्या झाली. 3 अधिक 5 ही मात्र अभाज्य संख्या नाही झाली. तो हो सकता है, एकाच दुसरी होऊ शकते असं त्याने म्हटलं. इथे होऊ शकते, इथे होणार नाही, म्हणून हे ऑप्शन तार्किक दृष्ट्या राईट मानायचं. शेवटचं ऑप्शन रॉंग येते, कारण कोई भी अभाज्य संख्या हमेशा सम होगी. कोणतीही मूळ संख्या हमेशा सम नाही राहत, तर विषम राहते. एकच फक्त पहिलीच फक्त सम आहे, बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या विषमच आहे, म्हणून फोर्थ ऑप्शन हे रॉंग येते. बरोबर तार्किक दृष्ट्या जर बघितलं तर ह्या ऑप्शनमध्ये तथ्य आहे, म्हणून थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. 15वां प्रश्न, मालती के पास केवल 2 और 11 रुपीज के सिक्के है. खूप सोपा प्रश्न आहे हा. ऑप्शनवरून याला लगेच काढता येणार आहे. मालती के पास केवळ 2 और 10 के सिक्के है, म्हणजेच आपण x अधिक y असं काढलं. उसके पास सिक्कों की कुल संख्या 20 है, म्हणजे हे 20 आले. मग इथं काय आपण म्हणणार आहोत, इथे ट्वाइस एक्स ट्वाइस वाय, ट्वाइस एक्स ट्वाइस वाय, म्हणजेच आपण नाही सॉरी, ट्वाइस एक्स नाही, इथं आपण लिहूनच घेऊ ट्वाइस एक्स प्लस, कारण की 2 रुपयाचे शिक्के एक्स मध्ये आणि 10 रुपयाचे शिक्के वाय मध्ये. बरोबर. एकूण राशी किती, उसके पास कुल संख्या है कितना 20 आहे, आणि राशी हे सिक्क्यांची संख्या, ही झाली संख्या आणि ही झाली राशी. राशी किती झाली 160. आता पद्धतशीर लक्षात घे काय म्हणायचं आहे मला. आता याला डिवाइड करू आपण. याला बे एक बे म्हणजे एक्स अधिक बे पंचे 10 म्हणजे 5y बरोबर 160. आता हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 ऑप्शनवरून निघते. असं जर काढायला गेलं तर समीकरणाने काढावं लागते. या दोनची करू वजाबाकी. x अधिक y वजा x अधिक 5y बरोबर बरोबर काय केलं, इथे बे एक बे पंचे 10, इथं 80 येणार. 80 बरोबर काय येणार आहे, तर हे या दोनची वजाबाकी येणार. याच्यातून म्हणजेच हे वजाबाकी करायला लागेल, तर इथे येणार आहे 60. 20 वजा 80 म्हणजे एक प्रकारे 60 आले या ठिकाणी. आता इथं बघा x अधिक y वजा x वजा 5y बरोबर इथं आले 60. आता बरोबर आन्सर आपण काढू शकतो. x कॅन्सल, कारण की अधिक x वजा x कॅन्सल होतं. आता याच्यात 5y मधून y गेला तर 4y येतं, 4y बरोबर 60 येते. सो देअरफॉर y बरोबर याला भागिले 4 करायचे, म्हणजे इथं 15 येते. y बरोबर आले 15. y बरोबर 15 म्हणजे सेकंड जो सिक्का आहे 10 रुपयाचे किती सिक्के असणार आहे, तर 15 येणार आहे. सो 10 रुपयाचे 15 सिक्के एकाच ठिकाणी. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. आता इथे y बरोबर आले, कुठेतरी तुम्ही इथे टाका. समजा हे समीकरण आहे x अधिक y बरोबर 20, y बरोबर 15 आलेलं असेल तर x अधिक 15 बरोबर 20, म्हणजे x बरोबर किती येते, x बरोबर इथे 20 वजा 15 म्हणजे इथं 5 येणार आहे. ह्या x च्या व्हॅल्यू आहे, ह्या y च्या व्हॅल्यू आहे, म्हणून x बरोबर 5, x बरोबर y बरोबर 15. इजी आहे ते, इजी आहे. ठीक आहे. आता इथे आपण असं केलं असतं तरी चालत होतं, कारण की हे 5 सिक्के म्हटलं, जर समजा ऑप्शनवरून जर आपण गेलो असतो तर लवकर आन्सर आलं असतं. 5 सिक्के 2 रुपयाचे म्हणजे 10 रुपये झाले, अधिक 15 सिक्के 10 रुपयाचे म्हणजे 150, म्हणजे हे बरोबर 160 याला जुळते मिळते झाले असते, म्हणून आपल्याला डायरेक्टच आन्सर आलं असतं. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर. या पद्धतीनं 15वा प्रश्न आपण घेतलेला आहे. आपली सिरीज अशी सुरू आहे की 30 पैकी 30 मार्क्स मिळवण्यासाठी जे जनरल मॅथमॅटिक्स असते आणि सोबत पेडॅगॉजी आहे. पेडॅगॉजी तर आपण घेणारच आहोत, मॅथमॅटिकल पेडॅगॉजी. पण सुरुवातीचे जे प्रश्न 15 प्रश्न आहे त्याचं स्वरूप तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, त्याच्यावाल्या ट्रिक्स तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 15 प्रश्न घेत असतो. तुमचं काय काम आहे की तुम्हाला हे सर्व प्रश्न, मी एवढेच नाही फक्त मॅथमॅटिक्सच नाही, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 मार्कासाठी, EVS 30 मार्कासाठी आहे की नाही, पर्यावरणशास्त्र 30 मार्कासाठी झाले 2 सब्जेक्ट, मॅथमॅटिक्स 30 मार्क्ससाठी झाले 3 सब्जेक्ट. मग तुमच्या 2 लँग्वेज असतात,
कोणी मराठी हिंदी घेते, कोणी मराठी इंग्लिश घेते, ते सुद्धा 30-30 मार्क्ससाठी असे करून 150-150 मार्क्सचे पेपर त्याच्यावाले सॉर्टिंग करून तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये उपलब्ध करून देतोय. सो टेस्ट सिरीज जॉईन करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. ₹200 मध्ये ते तुम्हाला मिळतं. या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा 7709119501. जर का तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.